हाच तो बर्थडे बॉय ज्याच्यासाठी मी 2 केक बनवले होते। हा केक त्याच्या मित्रांनी सांगितला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की फॉन्डंटवर तुम्ही असं लिहा की 32व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा। तर या केकवर मी थोडंसं टेन्सिल वर्क केलं क्रीमने, पण ते काय एवढं खास नाही झालं। तर मला असं वाटलं की ह्या टेन्सिल्स बहुतेक रांगोळी काढायच्याच उपयोगी पडणार आहेत। तर इथे मी केकला फिनिशिंग करून ब्रश मारून घेतलं, त्यानंतर बॉर्डर मारलेली आहे आणि आता मी करत आहे रोज। आता रोज करत असताना हे रोज सारखंच खाली पडत होतं। त्यानंतर मी सेकंड टाइम ट्राय करायला गेले तर नोझेलच बाहेर आलं। मग मी थर्ड टाइम जेव्हा ट्राय केलं तेव्हा ते व्यवस्थित आलं आणि त्यानंतर मी दोन्ही रोजेस करून केकवर लावून घेतले। आता बघा, जी माझ्याकडे ब्ल्यू कलरची क्रीम राहिली होती त्याच्यामध्ये मी येलो ड्रॉप्स टाकून घेतले आणि लिव्हसाठी ग्रीन कलर तयार केला आणि इथे मी लिव्स काढून घेतलेले आहेत। फॉन्डंटचे जे काम आहे ते केक झाल्यानंतर मी लगेचच करून ठेवलं होतं। जेव्हा कस्टमरचा मला कॉल आला की आम्ही केक घ्यायला येतोय, त्या टायमिंगलाच मी जे फॉन्डंट आहे ते केकवर प्लेस केला आहे। आधीच फॉन्डंट केकवर प्लेस करून केक फ्रीजला ठेवायचा नाही, नाहीतर फॉन्डंटला पाणी सुटतं आणि ते खूपच विचित्र दिसतं। तर चला, आपला केक रेडी झालेला आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shaka. Happy birthday to you. झाला? आम्हाला पुढच्या ईद बाबा.